हाय मैत्रिणींनो, ठाकरे क्रिएशनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण 34 इंच चेस्ट साईज ब्लाऊजची पेपर कटिंग करणार आहोत. तर इथे मी पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड आणि पेपरची घडी आपल्या बाजूला घेतलेली आहे. ब्लाऊजची तयार उंची आहे 13.5 इंच अधिक 1 इंच घेतलेले आहे, 14.5 इंच घेतले आहे आणि एक सरळ लाईन ड्रॉ करून घेतली आहे आणि एक्स्ट्राचा पेपर आपण आता कटिंग करून घेऊयात. आणि ही बंद घडी आहे. बंद घडीवरती आपण मापे टाकून घेऊयात. शोल्डर घेतलेला आहे 5.25 इंच आणि आता आपण मुंडा घेणार आहोत. मुंडा सुद्धा आपण 5.25 इंच घेतलेला आहे आणि एक सरळ लाईन ड्रॉ करून घेऊयात. आणि आता आपण चेस्टचे माप टाकून घेऊयात. चेस्ट आहे आपली 34 इंच, 34चा चौथा भाग होतो 8.5 इंच. तर मी 8.5 इंचावरती एक खूण करून घेतलेली आहे. 8.5 इंच आणि एक लाईन ड्रॉ करून घेऊयात. आणि 8.5 इंचाच्या पुढे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आता आपण खालच्या लाईनवरती कमरेचे माप टाकून घेणार आहोत. तर कमर आहे आपली 29 इंच, 29चा चौथा होतो 7.25 इंच. तर 7.25 इंचावरती आपण माप टाकून घेऊयात. आणि 1 इंच आपण बॅक साईडला जो टक्स देतो त्या टक्ससाठी 1 इंच घेतले आहे आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच असे 2.5 इंच घेतले आहे. आता आपण फिटिंगची लाईन ड्रॉ करून घेऊयात. आता आपण मुंड्याचे माप टाकून घेऊयात. तर पुढील मुंड्याचा आकार आपण 1 इंचावरती देणार आहोत आणि मागील मुंड्याचा आकार आपण 1.5 इंचावरती देणार आहोत. आणि आता आपण आकार सुद्धा देऊन घेऊयात. आणि आता आपण शोल्डरचे माप टाकणार आहोत. तर शोल्डर घ्यायचे आहे आपल्याला 3 इंच, तयार 2.5 इंच राहील ते. आणि पुढचा गळा आहे आपला 6.5 इंच, 5.5 इंच आहे तर आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतला आहे शिलाईसाठी. असं 6.5 इंच घेतला आहे, 2.5 इंच घेतला आहे खाली गळा रुंदी. आणि सरळ लाईन ड्रॉ करून घेऊयात. आणि खालून 1 इंच किंवा वरून 5.5 इंच असं घेऊन आपण गळ्याचा गोल असा आकार देऊन घेऊयात. इथे गळ्याचा आकार देऊन झालेला आहे. आता आपण योकपट्टीचं माप टाकूया. तर योकपट्टीसाठी मी खाली 3 इंच घेतले आहे आणि ह्या साईडला 2.5 इंच घेतले आहे फिटिंगच्या साईडला. आणि आता एक सरळ लाईन ड्रॉ करून घेऊयात आणि थोडासा असा गोलवा आकार देऊयात क्रॉसमध्ये. आणि आपल्याला कटोरी घ्यायची आहे 5.5 इंच. आणि मुंड्याचा आकार जिथून आपण आतील मुंड्याचा आकार दिला आहे तिथून आपण घेतलेला आहे 2.5 इंच खाली. आणि ते दोन्ही पॉईंट आपण आता जोडून घेऊयात. तर खूप छान आणि सुंदर असा गोल आकार आला आहे कटोरीचा. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आणि आता आपण हे पेपर पॅटर्न कटिंग करून घेऊयात. आणि जे आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं बॅकच्या साईडच्या टक्ससाठी ते 1 इंच आपण फ्रंटमधून मायनस करणार आहोत. त्यामुळे इथे ही फिटिंगची क्रॉस लाईन टाकली आहे. कारण बॅक साईडला आपण टक्स टाकतो, फ्रंटला नाही. हे जे 1 इंच होतं टक्सचं घेतलेलं ते त्या बाजूला कमी केलं आहे. तर चला तर आता आपण कटिंग करून घेऊयात. आणि डबल फोल्ड पेपर असल्यामुळे एकाच वेळेस फ्रंट आणि बॅक आपली कटिंग होणार आहे. आता आपण मुंड्याचा आकार कट करून घेऊयात.
हा बाहेरील मुंड्याचा आकार कट केला आहे आपण आता. आणि आता दोन्ही फोल्ड पेपर होते ते वेगवेगळे करून घेऊयात. आपला बॅक तयार झाला आहे, तो बाजूला ठेवून देऊयात आणि आपण आता फ्रंट कट करून घेऊयात. जे एक्स्ट्रा होतं 1 इंच ते आता कट करून देऊया आपण. ते कट केलेलं आहे, 1 इंच एक्स्ट्रा होतं ते. आणि आता आपण क्रॉस कट्टी कट करून घेऊयात. आता आतील मुंडा कट करायचा आहे. गळ्याचा आकार सुद्धा कट करून घेऊयात. कटोरी कट करून घेऊयात. इथे कटोरी सुद्धा कट झालेली आहे आपली आणि साईड पट्टी पण झालेली आहे, योक पट्टी. आणि हा आपला बॅक साईड. तर आता आपण कटोरी वाढवून घेऊयात. त्याच्यासाठी मी एक वेगळा पेपर घेतला आहे आणि जी आपली कटोरी आहे, आपली ही छोटी निघालेली पॅटर्नमधली, ही कटोरी ठेवून आपण आहे तशी ड्रॉ करून घेऊयात. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. अगदी नवीन शिकणारे सुद्धा सहज या पद्धतीने कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग करू शकतील. आणि सर्व मापांसाठी सेम प्रोसेस असते, कटोरी वाढवायची वगैरे किंवा मुंड्याचा आकार वगैरे. आणि दोन्ही बाजूला आपण 1.25 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे वाढीव कटोरीसाठी. आणि त्या दोन्हीचा आता आपण मध्य करणार आहोत. आणि मध्यावरती 1 इंच वरती घेणार आहोत आपण. 1 इंच वरती घेतलेला आहे. आणि खालच्या बाजूला आपण 1.25 इंच किंवा 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊ शकतो. आणि तो पण पॉईंट त्या पॉईंटला जोडून घेऊयात. आणि कटोरीचा आकार देताना शिलाई मार्जिनसाठी गळ्याच्या बाजूला थोडंसं एक्स्ट्रा घेतलेलं आहे, 1/2 इंच. आणि खूप सुंदर असा कटोरीचा गोलवा शेप दिलेला आहे. या बाजूला सुद्धा हुक आय पट्टीसाठी आपण एक्स्ट्रा घेणार आहोत 1/2 इंच. आणि क्रॉस लाईन मारून घेऊयात. हे पण पॉईंट आपले जोडून झालेले आहेत. खाली जो 1.5 इंचाचा किंवा 1 इंच 1.25 इंचाचा आपण जो पॉईंट घेतो तिथे सुद्धा क्रॉस लाईन मारून जॉईंट करून घेऊया. तर ही आपली वाढीव कटोरी तयार झालेली आहे. आता ही कटिंग करून घेऊयात. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर कटोरी कट करून झालेली आहे आपली. मी तुम्हाला टक्स पण घेऊन दाखवते. पफ सुद्धा खूप सुंदर येतो कटोरीला. ही अशी क्रॉसमध्ये ठेवून घेतलेली आहे. एक फोल्ड करायचा क्रॉसचा. आणि दोन्ही बाजूला 1.5 इंच किंवा आपण 1.25 इंच वाढवले आहे तर 1.25 इंच घ्यायचे. वरती 2.5 इंच घ्यायचे आणि 2.5 इंचाचा हा टक्स मारायचा. उंचीला 2.5 इंच घेतलेला आहे टक्स. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आणि छान असा पफ आलेला आहे कटोरीला. आणि ही 34 इंच चेस्ट साईजची कटोरी आहे. मी अजून एकदा दाखवते तुम्हाला. ही झाली आहे आपला बॅक. ही झाली आहे आपली साईड पट्टी. क्रॉस पट्टी आणि कटोरी. तर हे झाले आहे आपले 34 इंच चेस्ट साईजचे पेपर कटिंग. हे आहे असे ठेवून तुम्ही अस्तर किंवा ब्लाऊज पीसवरती कट करू शकता. तुम्हाला हवं तर तुम्ही योक पट्टीवरती थोडेसे एक्स्ट्रा घेऊ शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.